श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायाचे नाव आहे पुरुषोत्तम योग. भगवद्गीतेतील हा आकाराने लहान अध्याय असला तरी त्यात संपूर्ण जीवनाचे सार दडलेले आहे. या अध्यायात श्रीकृष्ण एक अद्भुत रूपक सांगतात. उलट्या अश्वत्थ वृक्षाचे. हे रूपक इतके गूढ आहे की ते समजले तर संसार, आत्मा आणि परमेश्वर यांच्यातील नाते सहज समजू लागते. उलटा अश्वत्थ वृक्ष संसाराचे प्रतीक. श्रीकृष्ण म्हणतात, या संसाराची तुलना एका अश्वत्थ पिंपळ वृक्षाशी करता येते. पण हा वृक्ष वेगळा आहे. त्याची मुळे वर आहेत आणि फांद्या खाली पसरलेल्या आहेत. पहिल्यांदा हे ऐकले की प्रश्न पडतो, झाड कधी उलटे असते का? श्रीकृष्ण इथे प्रत्यक्ष झाडाबद्दल बोलत नाहीत. ते संपूर्ण संसाराचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. या वृक्षाची मुळे वर म्हणजे परमेश्वराकडे आहेत आणि फांद्याखाली म्हणजे विविध जीव, नाती, इच्छा, कर्म, सुख, दुःख आणि जन्ममृत्यूच्या रूपाने जगभर पसरलेले आहेत. या वृक्षाची पाने म्हणजे वेदांचे ज्ञान जे जीवनाला दिशा देतात. संसाराचे आकर्षण. या वृक्षाच्या फांद्यावर माणूस आयुष्यभर फिरत राहतो. कधी संपत्तीच्या मागे, कधी कीर्तीच्या मागे, कधी नात्यांच्या अपेक्षांमध्ये, कधी अहंकारात तर कधी भीतीत. त्याला वाटते की हेच अंतिम सत्य आहे. पण श्रीकृष्ण सांगतात, हा वृक्ष अनादी आहे, पण त्याच्या फांद्यामध्ये अडकून राहिलो तर मुक्ती मिळत नाही. वैराग्याची तलवार. मग अर्जुन विचारतो, या वृक्षातून बाहेर कसे पडायचे? श्रीकृष्ण उत्तर देतात, वैराग्यरूपी तलवारीने या संसार वृक्षाची आसक्ती तोडा. याचा अर्थ संसार सोडणे नाही, घर सोडणे नाही, कर्तव्य टाकून देणे नाही, तर आसक्ती सोडणे. कर्म करा, प्रेम करा, जबाबदाऱ्या निभावा, पण त्यात स्वतःला हरवू नका. जीव म्हणजे परमेश्वराचा अंश. श्रीकृष्ण पुढे सांगतात, प्रत्येक जीव हा माझाच सनातन अंश आहे. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. आपण वेगळे नाही, आपण परमेश्वरापासून तुटलेले नाही. जसा समुद्रातील प्रत्येक थेंब समुद्राचाच भाग असतो, तसाच प्रत्येक जीव परमात्म्याचा अंश आहे. म्हणूनच कोणाचाही द्वेष करणे म्हणजे परमेश्वराच्या अंशाचाच अपमान करणे. आत्म्याचा प्रवास. श्रीकृष्ण सांगतात, जसा वारा एका ठिकाणाचा सुगंध दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, तसाच आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. शरीर बदलते पण आत्मा बदलत नाही. मृत्यू म्हणजे अंत नाही, तो एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. यामुळे मृत्यूची भीती कमी होते आणि जीवन अधिक अर्थपूर्ण वाटू लागते. परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात. भगवान म्हणतात, मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. स्मरणशक्ती, ज्ञान, विवेक आणि विस्मरण हे सर्व माझ्याच मुळे आहे. आपण अनेकदा यशाचे श्रेय स्वतःला देतो, पण श्रीकृष्ण सांगतात, बुद्धीचीही माझी देणगी आहे. बुद्धीही माझी देणगी आहे, श्वासही माझी देणगी आहे, जीवनही माझी देणगी आहे. म्हणून अहंकाराला जागा नाही. परमेश्वराचे विश्वरूप. भगवान पुढे सांगतात, सूर्याला प्रकाश देणारे तेज मी आहे, चंद्रातील शीतलता मी आहे, अग्नीतील उष्णता मी आहे, पृथ्वीला धारण करणारी शक्ती मी आहे, वनस्पतींना वाढवणारा रस मी आहे. आपण रोज सूर्य पाहतो, चंद्र पाहतो, अन्न खातो, श्वास घेतो, पण त्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वराची उपस्थिती आहे हे विसरतो. हा अध्याय आपल्याला तीच आठवण करून देतो. क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम. या अध्यायातील सर्वात गहन तत्वज्ञान येथे आहे. श्रीकृष्ण सांगतात, या जगात 2 प्रकारचे पुरुष आहेत, क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे जो नाश पावतो. शरीर, संपत्ती, पद, कीर्ती हे सर्व क्षणभंगूर आहे. अक्षर म्हणजे आत्मा, जो कधीही नष्ट होत नाही, पण या दोघांच्याही पलीकडे आहे. पुरुषोत्तम, तो म्हणजे स्वयं भगवान, जो संपूर्ण विश्वाचा आधार आहे, जो आत्म्याचाही आधार आहे. म्हणूनच या अध्यायाचे नाव आहे पुरुषोत्तम योग. आजच्या जीवनातील संदेश. आज माणूस बाह्य यशासाठी धावत आहे. मोठे घर, मोठी गाडी, मोठा व्यवसाय, पण अंतर्मन रिकामे आहे. कारण आपण फांद्यांना धरून बसलो आहोत, मुळांना विसरलो आहोत. जर मुळे मजबूत असतील तर झाड मजबूत राहते. तसेच परमेश्वराशी नाते दृढ असेल तर जीवनातील कोणतेही वादळ आपल्याला मोडू शकत नाही. अंतिम संदेश. मंडळी, भगवद्गीतेचा 15वा अध्याय सांगतो, तुम्ही या संसारात राहा, कर्तव्य करा,
प्रेम करा, मेहनत करा, पण हे लक्षात ठेवा, तुमचे खरे घर या संसारात नाही, तुमची खरी ओळख शरीरात नाही, तुमचे खरे स्वरूप आत्मा आहे आणि तुमचा अंतिम आश्रय आहे पुरुषोत्तम परमेश्वर. जेव्हा ही जाणीव मनात दृढ होते तेव्हा भीती संपते, अहंकार विरघळतो, आसक्ती कमी होते आणि जीवनात खरी शांती जन्माला येते. हा अध्यायाचे सार असे आहे, हा संसार एका उलट्या अश्वस्थ वृक्षासारखा आहे. त्यात अडकून न राहता वैराग्य, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर भक्तीच्या आधाराने त्याच्या मुळाशी पुरुषोत्तम परमेश्वराशी जोडले गेले तरच जीवनाला खरा अर्थ आणि अंतिम मुक्ती प्राप्त होते. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे.
श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम 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 श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम
श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो